शहीद संभाजी कदम यांच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. पहिला फोन कोणाला आला, काय माहिती देण्यात आली, काय सांगितलं? सर, पहिला फोन कपूरतल्यावरून आला. ज्यावेळेस 5 मराठा बटालियन कपूरतल्याला होती त्यावेळेस संभाजीच्या सोबत जो होता देवरी नावाचा, तर त्यांनी मला फोन केला की म्हणले तुमचं नाव पांडुरंग हरी कदम आहे का? मी म्हणलं हो आहे. तर म्हणले की तुमचा संभाजी नावाचा जो नातेवाईक आहे तो नात्यानं माझा सखा चुलत भाऊही आहे आणि भाषीचा पती आहे, म्हणजे भास जावाईसुद्धा आहे. त्यांनी फोन केला की संभाजी आपल्यामध्ये राहिला नाही, तो शहीद झाला. काय घटनेबद्दल काही सांगितलं का? त्यांनी घटनेबद्दल सांगितलं की आपल्या सीमेवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यासोबत 2 हात करता करता संभाजी वीरगतीला प्राप्त झाला, वीरमरण आला असं म्हणून त्यांनी सांगितलं. गावातल्या काही मित्रांना प्रेरणा वगैरे मिळाली त्याच्याकडून? हो ना, मिळाली. कशी? भरतीला जातात ना मुलं, ट्राय करतात भरती. अजून 10-12 जागा नवीन लागलेले आहेत आमच्या इथले. आल्या परत त्यांना मार्गदर्शन करायचं, अशा पद्धतीनं तयारी करा, असे अभ्यास करा, असा करा, सगळं मार्गदर्शन करायचं त्यांना. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी काय करावं लागतं, जेव्हा जेव्हा तो सुट्ट्यांमध्ये यायचा तेव्हा तेव्हा गावातील तरुणांना तो या संदर्भामध्ये प्रॉपर गायडन्स करायचा. आता संभाजीचं पार्थिव हे आज मध्यरात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी नांदेडमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. योगेश लाटकर, ABP माझा, नांदेड.